मुंबई, राजस्थान, उत्तर प्रदेश सोडा, बंगालमध्ये या एक चपाती मी खाईन, एक चपाती तुम्हाला देईन, हा आहे ममता बॅनर्जी यांचा मोलाचा सल्ला। आपल्या राज्यात परत यायचा, पण तोही राजकारणाच्या काव्याने गुंडाळलेला। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणतात, तुम्ही शांततेत राहू शकता, पण कोणत्या शांततेत? जिथं बांगला भाषेच्या नावाखाली भाषा आंदोलन चालवलं जातं, जिथं नोबेल विजेत्या टागोरांच्या शांतिनिकेतनमधून ही राजकीय रणकंदन उठतं, ती शांतता की धोक्याची सावली? ममता बॅनर्जी आरोप करतात की केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग NRC मागच्या दरवाजाने आणण्याचा कट रचत आहे। पण खरा प्रश्न हा आहे, बांगला भाषींचं संरक्षण हवंय की बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांचं संरक्षण? NRCचा विरोध का? कारण तो घुसखोरांना उघड करतोय। देशविरोधी मानसिकता असलेल्या घटकांचं समर्थन केवळ मतपेढीसाठी करणं हेच तर आजचं सर्वात मोठं धोका नाही का? भाषा आंदोलन हे खरंच संस्कृती वाचवण्यासाठी आहे की केवळ घुसखोरांना मतदार बनवण्याचं षडयंत्र आहे? जनता सावध रहा, कारण ममता बॅनर्जीचा हाच बोलका इशारा आहे। मी जिवंत आहे तोपर्यंत बंगालमध्ये NRC लागू होऊ देणार नाही, पण देशासाठी प्रश्न आहे, घुसखोर टिकावेत की भारताची अस्मिता?